भाजी ना आत्यालाच करायला लावते, त्याला मस्त करते भाजी. आत्या ओ आत्या इकडे या आता. काय ग? भाजी तुम्ही करा तुमच्या हाताने. का ग? सगळ्यांना आवडते ना, तुमच्या हातानेच करा. मग हाताने भाजी करायची म्हणजे सगळं मसाला बिसाला केला का? हा मसाला बिसाला सगळा केलाय, फक्त फोडणी द्या तुम्ही. म्हणजे आता फोडणी माव. हा बाई पातेलं तर लय गरम आहे. तू उतरवून तर खाली घेते. शिजलाय का पण? हा काय ग, किती आणलं होतं मटण? 1 किलो. 1 किलो? हा याच्यात तर मला काय दिसू राहिले? तुम्हीच खाऊन घ्या त्यामुळे. हा? 1 किलो मटण आणलं आणि याच्यात तर मटणाचा पत्ता नाही. मग आत्या भाजी करा. आता या त्या भाजी बोक्या बिक्या आला होता का काय? कुठं मोठा होता? खिडकी बिडकीतून आला असल. ए बाई, ही भाजी कशी करायची पण मी? याच्यात एवढं मटण पडलंय. पूजा साखर कोणा नेलं होतं का? नाही नाही कोणाला नाही, फक्त पोरांना दिले ते थोडेसे आळणी पीस. हा, बाकी कोणाला नाही दे. पोरांना आणि ते दिले आणि हे एवढं मटण पडलंय. आणि आता ही भाजी कशी करायची बरं? हा? आणि आता भाजी तुम्ही करा. आता ही कोणच्या रानची भाजी करू? रस्सा किती धरू याला? तुम्हाला किती वाढून मी मला किती ठेवू? आणि पोरायला किती वाढू? जाऊ द्या ना मग, आता पोरांनीच खाल्लंय ना, थोडे आता आम्ही खाल्लंय. सगळं तर तुम्हीच खाऊन घ्या त्यानं. ए बाई, सगळं आम्ही खाऊन घेतो. म्हणजे स्वयंपाक करणार आहे तुम्ही, भाजी करायला मला बोलावलंय. आणि याच्यात का चपाता नाही, हा रस्सा म्हणजे पोरांनी खाल्लं बा, पावसाळ्यात असं मला माणसं- म्हणायचंय का पोरांनी खाल्लं बा असं. पावशेर माणसाला हांडाभर रस्सा करू बाय आता याला मी. आता ही कोणत्या पद्धतीची भाजी करू आता? याच्यात काय ठेवलं काय नाही. आणि आता भाजी हा मसाल्याचा डबा एवढा मसाला टीचभर केलाय. आपले किती माणसं आहे आणि एवढी भाजी आणि पातीला तर एवढं शिजत घातलंय. हं? आता हे आम्ही एवढं तर नाही खाल्लंय, आम्ही तर नाही खाल्लंय. आता पोरांना दिलंय, आम्ही नाही खाल्लंय. नाही तर बोक्या बिक्या आला असेल खिडकीतून. बोके आला? हा इकडून कोण बोके?